आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे जबाबदारीची आणि स्वामित्वाची जाणीव असेल तर चुकीचं काम होत नसतं असं मत मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले. भिडे यांची मुलाखत निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी घेतली. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात शिल्पा खेर लिखित यश म्हणजे काय या पुस्तकाच्या 3ऱ्या भागाचं प्रकाशन झालं. यावेळी पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री डॉक्टर शरद काळे, राज्यसभेच्या सदस्या खासदार सुमित्रा वाल्मिक, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्षा दमयंती तांबे, महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव आदी मान्यवरही उपस्थित होते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 2 गुणांमुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते. वेळेचं काटेकोर नियोजन केलं तर स्वतःचा तर वेळ वाचतोच, परंतु त्याचबरोबर दुसऱ्यांच्या वेळेचा आदरही राखला जात आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होणाऱ्या टीकेवर आणि राहिलेल्या त्रुटींवर मात करता येते, असं आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. मित्र आणि पैसा यांचं जीवनात महत्त्व असलं तरीही नाती जपण्यासाठी आणि पैसा कमवण्याच्या पद्धतीबद्दल बारकाईने विचार करायला हवा. प्रश्न कितीही बिकट असला तरी त्याला उत्तर असतंच. त्यामुळे चिकाटीने आणि प्रामाणिक हेतू बाळगला तर काम फत्ते होतच, असंही त्यांनी सांगितलं. पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी मार्गदर्शन करताना संशोधनाच्या क्षेत्रात मुलांनी रस घ्यायला हवा आणि सरकारनेही अशा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवं. मुलांनी एकाग्रतेसाठी ध्यान करायला हवं असं त्यांनी सांगितलं. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी मुलांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. यश म्हणजे तुमच्यातल्याच सर्वोत्तम अशी व्याख्या करून ज्या दिवशी तुम्हाला आपला सूर लागतो ते यश असतं, असंही त्यांनी सांगितलं. खासदार सुमित्रा वाल्मिक यांनी मनाची शुद्धता आणि धार्मिक आचरण या यशाची गुरुकिल्ली असतात असं सांगितलं. तर पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी संयम, साधेपणा आणि सातत्य या त्रिसूत्रीचं आचरण हेच यशाचं गमक असल्याचं सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी मेंदूची पिछेहाट होणार नाही असं सांगताना ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी 1997 मध्ये ग्रँडमास्टर गॅरी कॅस्परोव्ह यांना IBMचा डीप ब्ल्यू संगणक प्रणालीने पराभूत केल्याची आठवण करून दिली. परंतु 2003 साली ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रॅमेनिक आणि कॅस्परोव्ह यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर संगणकाबरोबर खेळताना सामने अनिर्णित ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं.